जय जय राम कृष्ण हरी. आज आपण पाहणार आहोत मीच माझा सत्कार कसा केला ते. खरंच आपणच आपला सत्कार करायचा असतो का? यश मिळाल्यावर बाहेरचे अन्य सत्कार होतात, पण या जिंकलेला प्रकल्प या पूर्तीसाठी आपणच आपले मन कसे बरं तयार केले? आत्मबळाने अडचणीवर मात करून घेतलेले कष्ट ज्याचे त्यालाच माहीत. म्हणून अपेक्षापूर्तीने रिझल्ट कळताच डोळ्यातून येणारे पाणी आनंदाश्रू, ज्याचा त्याने स्वतःच केलेले कौतुक आणि कष्टाला दिलेली दाद असते, म्हणजेच स्वतःचा केलेला सत्कार असतो. हो ना? हे सर्व अभंग मंत्रगीतेतील अभंग क्रमांक 236 मधून जगद्गुरु तुकाराम आपल्याला काय सांगतात ते आज आपण पाहणार आहोत. पण आजचा दिनविशेष म्हणजे अधिक ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील कमला एकादशी या शुभदिनी हा अभंग आपण वाचूया. अभंगाचा सुरुवातच पहा. अरे अरे विषय डोहातो, जे का बुडाले सतत, ते तव उद्धरावे चित्त, आत्मबळे अभ्यासे. नये बुडवू प्रपंची, पुढे जाणीव गेल्याची, कोण पुसे धनवंताची, लाज जाय धन गेल्या. मित्र हे आपुले चित्त, साह्य झाल्या फळ देत, शत्रूही हेच होत, हा उद्धवरिनी अनर्थ. तुका म्हणे सर्वाधिक, साधन हेची गमे एक, चित्त झाल्या प्रसन्मुख, काय उणे लाभासी. अभंगाची सुरुवातच पहा. अरे, किती प्रेमाने हाक मारलीये. सर्वांसाठी, सर्वसामान्यांना उल्लेखून खूप मोठा खजिनाच उलगडून दाखवलाय जणू. अरे विषय डोहात, जे का बुडालेले सतत, ते तव उद्धरावे चित्त, आत्मबळे अभ्यासे. या ओळीतील कर्माचा क्रम शेवटून पाहिल्याकडे जाऊया. आणि जेव्हा अभ्यास करायचा ठरवतो तेव्हा अभ्यासाचे अनेक विषय समोर नाचू लागतात. मी कोण होणार? अभ्यास कशाचा करायचा? आणि मला काय मिळवायचं त्यातून? यातील नेमकेपणा शोधून स्वतःचे उद्दिष्ट ठरवायचे. मी अमुक होणार हे फायनल झाले की त्या विषयाच्या अभ्यासासाठी स्वतःची कुवत लक्षात घ्यायला हवी. शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक सुद्धा. स्वतःचे आत्मबळ पुरेसे आहे का, की त्याची तयारी अजून करून मनोबल वाढवायला हवे. म्हणजेच निश्चित केलेला विषय आणि मन हे एकमेकाशी घट्टपणे जोडले जायला हवे. ही निश्चिती झाली की मग उद्धार यशाचा हा संकल्प हाती घ्यायचा. काहीच हरकत नाही. त्यानंतर मनाची उभारी अन्य कोणत्याच विषयाला दाद देत नाही. सटरफटर विषयाने जो भ्रम निर्माण होतो त्यातून भ्रमनिरास होऊन आत्मबळे अभ्यासातून उद्धाराचा म्हणजे यशाचा मार्ग निश्चित होतो. विषयांच्या डोहातून निर्माण होणाऱ्या लाटा केव्हा आणि कुठला त्रास देतील हे सांगता येत नाही. तो आर्थिक असेल, मानसिक, शारीरिकही असेल, किंवा लागणाऱ्या वेळेची सुद्धा काहीतरी अपव्यय होत असेल आणि जवळ नसलेल्या साहित्याची सुद्धा गरज निर्माण होईल. अशा बद्ध झालेले मन जे असते ते ह्या विषय वासनेतून मुक्त होईल आणि स्वच्छ होईल आणि प्रकल्पाशी पुन्हा एकदा निश्चिती होईल. स्वतःची उन्नती व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. प्रयत्न अनेक जण करतात, फार थोड्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. अपयशी होणाऱ्यांची संख्या जास्त असते. याचं कारण एकच, कोणतं? तर त्यांना इतरांनी मदत करावी, कुणीतरी बोट धरून यशाचा मार्ग दाखवावा असे वाटते. याबाबत अज्ञानच असतं. उन्नती ही स्वतःची करायची असते हे समजूनच घेतलेले नसते. आसक्तीतून विरक्ती होतच नाही. आपले दुःख आपणच निर्माण केले हे माहीतच होत नाही. स्वतःच्या अज्ञानालाच प्रमाणज्ञ मानले जाते. आणि आपण जे बघतो, ऐकतो तेच वर्णन तुकारामानेही अभंगात केले. नये बुडवी प्रपंची, पुढे जाणीव गेल्याची, कोण पुसे धनवंताची, लाज जाय धन गेल्या. प्रापंचिक जीवनात बुडणाऱ्याचे वर्णन करून गीतेने जीवनाला नेमकेपणा देणारी कला व्यक्त केली. प्रपंच म्हटला की कर्मयोगाला
दरमहा पगार आणला तर प्रपंच चालतो. आता तर एकट्याने नाही तर दोघांनाही पैसे मिळवावा लागतो. गरज भागली तरी जास्तीत जास्त पैसा कसा मिळवू इकडे धाव घेतली जाते. स्वधर्म आणि स्वकर्म हे विरूनही जातं आणि विसरूनही जातं आणि नित्यकर्म मात्र चालूच राहतो. पण कर्मभाव हा अनाठाई बदलत राहतो. कसा तर देव देव भजायला पुजायला अनेक साधू संत संन्यासी आहेत. हवं तर त्यांना आम्ही थोडेफार पैसे देऊ ना, असे बोलण्यातच अर्थयोगींना भूषण वाटते. प्रपंच आणि परमार्थ याची वेगवेगळी गणना केली जाते. मनुष्य प्राणी मात्राची समानता विसरून साधू संन्यासांचा एक वेगळाच गण करून त्यांचे विचार, आचार, कर्म, धर्म या वेगळेपणाची भिंत उभी केली जाते. माझे कुटुंब, माझा प्रपंच, माझं घर, माझा संसार हे मात्र वेढे वाढतच जातात. सर्व नातीगोती, देणे घेणे, बाशिंग, बारस, चौदावं अशा व्यवहाराचे वेढे घट्टच होत राहतात. या सर्वात टेंभा मिरवण्यासाठी खर्च वाढतो. येणारा पैसा, जाणारा पैसा याचा ताळमेळच लागत नाही. गीतेने सांगितलेली जीवनकला आत्मसात न केल्याने स्वधर्म हा सर्वांसाठी आहे हे ज्ञान लयाला गेल्याने स्वतःसाठी खड्डा खणून नकळत त्यात पडायला होते. कष्टाने मिळवलेली प्रपंचाची इब्रत जाते. आर्थिक व्यावसायिक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी मानापानाची नाती कुणीही मदत करत नाही. कुटुंबाची घडी विस्कटते. याबाबत निर्लज्जपणे याचं खापर मात्र इतरांच्या, मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या माथ्यावर फोडलं जातं. यासाठी अभंग काय सांगतो पहा. मित्र हे आपुले चित्त, सहाय्य झाल्या फळ देतो, शत्रूही हाच होतो, हा उद्धरिणी अनर्थ. या अभंग चरणातून जीवन मंत्रच दिलाय जणू. हा उपयुक्त संदेश ग्रहण करून मनात रिझवणे तसं म्हटलं तर सोपं आहे आणि म्हटलं तर अवघडही आहे. जे पटतं, योग्य वाटतं ते स्वीकारण्यासाठी मनाशी मैत्री होते. जेव्हा जे काही आमच्यासाठी नाही असं वाटून ते साधू संन्यासांकडे ढकलून अर्थार्जनाच्या फाईलवर्क करण्यात धन्यता वाटते. पण असे हे नकळत चित्त म्हणजे मनच शत्रू केव्हा आणि कसे बनते ते समजतच नाही. मन हे सेनापती बनते आणि त्याची फळी तयार होते. या फळीमध्ये आसक्ती, हव्यास, अपेक्षा, वासना, स्वार्थ, इगो अशी एक सबळ फौज बनते आणि या दुर्गुणाचे वारे वाहू लागते आणि दवाखाने, औषध हे सगळं चालू होतं. स्वधर्म, स्वरूप, स्वाभिमान हे गळून पडलेलं सत्य ज्ञानाचा लोप होतो. उन्नतीच्या किंवा उत्कर्षाच्या अनर्थाने जीवन नौका प्रपंचाच्या भोवऱ्यात गोल गोल फिरत राहते. सन्मार्गाचे हरण होते. परिस्थितीत दुर्गुणांची जाणीव व्हायला लागते. तशी परिस्थितीच निर्माण होते अशी की अरे हे कशामुळे झालंय बरं, म्हणजे माझ्यात कुठले दुर्गुण आहेत का शोधावंसं वाटायला लागतं आणि दुर्गुणांची जाणीव झाली की हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं वाटायला लागतं. आणि मग दुर्गुण आता घालायचं असं जरी मनात आलं तरी विचार करा, आधी सद्गुणांना स्वीकारलं पाहिजे आणि सद्गुण आणि दुर्गुण हे दोन्ही कधीच एकत्र नांदत नाहीत. त्यासाठी सत्य ज्ञान हवे. योग मार्गाचा संकल्प करून विकल्प येऊ नये म्हणून साधा, सोपा, सरळ, विनापाश, विना खर्च असा उत्तम मार्ग म्हणजे मित्र हे आपुले चित्त, म्हणजेच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं. या संकल्पानंतर अभंग काय सांगतो पहा. तुका म्हणे सर्वाधिक साधन हेची गमे एक, चित्त झाल्या प्रसन्नमुख काय उणे लाभासी. स्वरूप घडवण्यासाठी मन हे उत्तम साधन आहे आणि हे साधन कोणतेही काम प्रामाणिकपणे करायला तयार असते. काय काम सांगायचे हे मात्र ज्ञानावर अवलंबून असते. एक बघूया आता, जसे डाव किंवा पळी हे एक साधन समजा तर ते श्रीखंडासाठी किंवा
झणझणीत रश्श्यासाठी वापरायचे हे ज्ञान ठरवते. दोन्हीसाठी एकच वापरायचे असं केलं तरी डावाचं काहीच म्हणणं नाही किंवा पळीचं काही म्हणणं नाही, पण आपल्याला मात्र ती कल्पनाच करवत नाही. पण इथे मात्र शरीर संपूर्ण व सर्व अवयव सर्व कर्म यासाठी मन हे एकच साधन आहे, पण ते अदृश्य साधन आहे. त्याच्याशी मैत्री झाली की कर्मातून आनंद मिळतो. सुख समाधानाची छटा चेहऱ्यावर दिसू लागते. आयुष्यात कोणतीच कमतरता राहत नाही. नियमित स्वकर्म करण्यातच मन गुंतते, त्यातून चित्तशुद्धी होते आणि ज्ञानाचे प्रतिबिंब कर्मातून उमटते. असे एका उल्लेखनीय संतांचे उदाहरण पाहूया. ज्ञानेश्वरांचे समकालीन, ज्यांचे नाव आजही उल्हासाने घेतले जाते, स्फुरते आणि नाव घेतल्याशिवाय मांदियाळी पूर्ण होत नाही, ते संत सेनानावी. केश कर्तनाचे नित्यकर्म करता करता एक क्षणी त्यांच्या चित्तात ज्ञानदीप चमकला आणि त्यांच्या मनात एक विचार आला, मी रोज दुसऱ्यांच्या डोक्यातील मळ काढतो, परंतु माझ्या डोक्यातला म्हणजे बुद्धीतला मळ मी कधी काढलाय का? सतत अध्यात्मात रमणाऱ्याने सेनाजींच्या आत्मस्थिती झाली आणि हे झालं 13वं शतक. आता 21व्या शतकाकडे पाहूया. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतात. सर्वांना अभ्यासक्रम समानच असतो. शिक्षक प्राध्यापकही शिकवायला तेच असतात. समक्ष किंवा ऑनलाईन ट्युशन चालू असतात. परीक्षेत मिळालेले गुण मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. आता एखाद्याला अपेक्षित गुण मिळवणारे हे फार थोडे असतात, पण ज्याला मिळतात, रिझल्ट लागतो, तो क्षण आठवा. त्या क्षणी ज्याला अपेक्षित गुण मिळाल्यावर त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. त्या क्षणी त्याची स्तंभित अशी अवस्था होते. कुणाशी बोलण्याची मनस्थिती नसते. ही वेळ त्याच्या आयुष्यातील विलोभनीय अत्यानंदाचा क्षण असतो. आत्मबळाने मिळालेले गुण, त्यासाठी केलेले प्रयत्न, घेतलेले कष्ट हे आठवून स्वतःचे कौतुक करण्यात तो मग्न झालेला असतो. त्याच्याच चित्ताने त्याचा उद्धार केलेला असतो आणि स्वतःला दिलेल्या सत्य आकाराचा सत्कार तो करत असतो. बरोबर आहे ना? आपणही आपला सत्कार करण्यास सिद्ध होऊया. असो, यासाठी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकारामांना वंदन करू आणि इथेच थांबूया. जय जय रामकृष्ण हरी कृष्ण.